केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली। राज्यसभा खासदार राघव चड्डांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल भाजपसोबत, नितीन नवीन यांची भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली। मी गुन्ह्यामध्ये सामील होणार नाही, राघव चड्डांची केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर टीका। भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला। राघव चड्डांसह 7 खासदारांच्या भाजपत जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचे ट्विट। बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडले। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, आपण थकलो, राजपाट सांभाळा असं शिवराय रामदासांना म्हणाले। बागेश्वर बाबाचा दावा। आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरही पुन्हा इशारा। आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार, कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबीयही उपस्थित। भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही, सूत्रांची माहिती। संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर मविया आग्रही, काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा दिला, राऊतांची माहिती। पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका, तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी, वडेट्टीवारांचं विधान। बोंधू मनोहर भोसलेला पुण्यातून सोलापूरच्या कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात, जादूटोणा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल। बोंधू भोसलेनं रिअल इस्टेट व्यवसायामध्ये भरभराट आणण्यासाठी पूजेला 2 लाखांची मागणी केली होती। जळगावातील अनेक भागात 10 ते 15 तासांपासून बत्ती गुल। ऐन उन्हाळ्यामध्ये गोलाणी मार्केट, फुले मार्केटसह नवी पेठमध्ये वीज खंडित। काल रात्रीपासून वीज खंडित झाल्यानं दुकानदारांसह नागरिक हैराण। आम आदमी पार्टी आता भ्रष्ट लोकांच्या हातात, मी गुन्ह्यामध्ये सामील होणार नाही, राघव चड्डांची केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर टीका। भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला। राघव चड्डांसह 7 खासदारांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट। काही खासदारांच्या घरी ईडीनं छापे टाकले। भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ। पंजाबची जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही, आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल। आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरही पुन्हा इशारा। आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार, कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबीयही उपस्थित। दहिसरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि संजय निरुपम आमने-सामने। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोधानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक, 11 कार्यकर्त्यांना अटक। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केल्यानं शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट। मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध। मराठी सक्तीच्या नावाखाली मुंबईमध्ये गुंडगिरी सुरू, निरुपम यांचा आरोप। 28 तारखेला मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन करू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। मराठी आलीच पाहिजे, पण जोर जबरदस्ती योग्य नाही, मारझोड नको, नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना सोबत घेतलं पाहिजे। रिक्षा टॅक्सी चालकांबाबत मराठी सक्तीच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका स्पष्ट। एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव, मनसे नेते अविनाश जाधवांचं गुणरत्न सदावर्तेंना आव्हान। तर धमकीला कोण घाबरतं, मीरा भाईंदरला केव्हाही जाणार, सदावर्तेंचं प्रत्युत्तर। भाजपच्या मोर्चा दरम्यान वाहतूक कोंडीमुळे महाजनांवर संतापलेल्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंची मुलगी मैदानात। जैन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या विरोधात तक्रार दाखल। मंत्री महाजनांवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप। जैन सदावर्तेविषयी चर्चेची गरज नाही, सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळाला, नाना पटोलेंची टीका। तर सदावर्ते कुणासाठी काम करतात हे सर्वांना माहिती, असीम सरोदेंचा निशाणा। भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही, सूत्रांची माहिती। संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर मविया आग्रही, काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा दिला, राऊतांची माहिती।
पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका, तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी, वडेट्टीवारांचं विधान. मोंदू खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी, 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा ताबा सध्या एसआयटीकडे. महिला अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटीकडून कसून चौकशी सुरू. मोंदू खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्ये 58 लाखांची जमीन, खरातच्या अटकेच्या दिवशी जमीन नोंदणी करार झाल्याचा प्रकार. एसआयटी मार्फत सखोल चौकशीची मागणी. मराठीच्या सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेत 2 गट, सक्तीनं भीती निर्माण होते. संजय निरुपम यांचा सरकारला घरचा आहे. निरुपमांची आज दहिसरमधील रिक्षा टॅक्सी चालकांसोबत बैठक, निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी. मराठी सक्तीआधी भाषा शिकवण्याची व्यवस्था करा, फेरीवाले आणि रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य भाषा शिकवा, संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी. निरुपम टुकार माणूस, इतकं करूनही भैया मतदान करत नाहीत. संदीप देशपांडेंची टीका, तर आम्ही मतदानासाठी करत नाही, तुम्ही एवढं करता मग तुमचे आमदार किती, संजय निरुपम यांचा सवाल. रिक्षा चालकांनी संप केल्यास मनसे रस्त्यावर उतरणार, अविनाश जाधवांचा इशारा. मराठी सक्तीच्या निर्णयानंतर अंधेरी परिसरात रिक्षांवर स्टिकर्स लावत जनजागृती. मराठी सक्तीच्या दिशेनं सरकारचं निर्णायक पाऊल, वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य. परिवहन आयुक्तांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर. भाजपमध्ये पराभूत उमेदवारांना विधान परिषदेत संधी नाही, सूत्रांची माहिती. संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, मविया आग्रही. विधान परिषदेसाठी ठाकरेंना काँग्रेसचा पाठिंबा, संजय राऊतांचं वक्तव्य. तर ठाकरे लढणार नसतील तर जागा काँग्रेसला सोडावी, विजय वडेट्टीवारांची मागणी. भाजपचं नारी शक्ती वंदन म्हणजे निव्वळ ढोंग, नारी शक्तीची काळजी असल्यास केंद्रात आणि राज्यात महिलांना सत्तेची कमान द्या, पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, संजय राऊतांची मागणी. 2019 मध्ये रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची संधी का दिली नाहीत, आता पक्षप्रमुख म्हणून रश्मी ठाकरेंचं नाव घोषित करणार का, नारी शक्तीवरील वक्तव्यावरून नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल. भाजपच्या मोर्चात राडा घालणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल, झेन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार. मोर्चात महिलेनं मंत्री महाजनांवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप. झेन सदावर्तेविषयी चर्चेची गरज नाही, सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळालाय, नाना पटोलेंची टीका. तर सदावर्ते कुणासाठी काम करतात हे सर्वांना माहिती, असीम सरोदेंचा निशाणा. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित, सुनेत्रा पवार राज्याचा दौरा करणार, पार्थ पवारांकडे दिल्ली मुंबई, तर जय पवार पुणे ग्रामीण सांभाळणार, सूत्रांची माहिती. संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नाही, कारवाईसाठी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर रोहित पवारही आक्रमक, पोलिसांकडे प्रकाशक प्रशांत आंबींच्या सुरक्षेची मागणी करणार.